आता दोस्ती झाली, आता लावू काय याला फोन? बघू तरी हो काय करतो. तुझा फोन आहे का रे तो? होय काकी. मग वाचतोय की किती? अहो ते काचेत. काम करताना तुला कशाला फोन लागतोय रे? ते महत्वाचे फोन आले तर. झाली का सगळी कामं? हा झालीत. आणि गोट्यातली कामं करणार कोण? मी. जा मग निघा. हा निघ. फोन 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 नुसता जसा काय बॅरिस्टरच लागून गेलाय. हॅलो. हॅलो. काय मग? कुठे काय? मग बाकी बाकी नाही, काय नाही. बर. मग काय? मग कुठे काय? तू फोन केला होतास? मिस कॉल होता ना? नाही म्हणजे तू फोनच केला असेल पण ते मिस कॉल पडला असेल. हा म्हणजे सहजच चुकून लागलं. चुकून? बर. काय काम होतं का? काम नाही, काही असंच सहजच केला होता. नाही म्हणजे आमच्या मित्रांमध्ये कसं असतं माहितीये का, कोणाकडे बॅलन्स नसेल का नाही की मग ती मिस कॉल देतात. म्हणजे ज्याच्याकडे बॅलन्स आहे का नाही ती फोन करते. अच्छा, ही माहित नव्हतं मला. नाही वय. बर बर बर. मग बाकी काय? बाकी बाकी काय नाही, मजेत. हा मग बाकी काय? बाकी काय नाही. काय नाही? ठीक आहे मग ठेव मग. काय हे? अहो लखन दादा, काय केलं तुम्ही? अहो ताई साहेब, हे मी तुम्हाला विचारायला पाहिजे. ते मी फोनवर होते ना, म्हणून जरा झालं माझ्याकडून. बरं जा जा, तुम्ही हात धुवून घ्या. काय पिवताय? काय रे लगन, हाताला काय लावलं हे? साहेब ती मस्का लावलाय. मस्का पावाला लावायचा असतो, हाताला नाही. एवढी साधी गोष्ट कळत नाही का रे तुला? अहो ती पिवतायनी लावलाय व. पिऊननी? वाटलंच होतं आम्हाला. जा, हाताला मुंगळं लागायच्या आधी हात धुवून घ्यायचा. साहेब माने, बघितलं का आमच्या पियूंच्या करामती? या आमच्या पियू म्हणजे ना एक वेगळं रसायन आहे बघा.
म्हणजे एकीकडं लहान पोरासारखं वागायचं आणि दुसरीकडं समजूतदारपणा बी तेवढाच आहे. म्हणजे आता तुम्ही बघितलंच असेल, गेल्या 2-3 दिवसात शेतकऱ्यांचा प्रश्न किती सहज हाताळला त्यांनी. आणि आता ते सगळं विसरून इथं लखन बरोबर गमती करत बसलेत. तुम्हाला सांगतो माने, आमच्या पिऊनमध्ये एक खास गुण आहे. आमची पोरगी ज्या गोष्टीला हात लावते त्याचं सोनं करते. परीस आहे परीस आमची पोरगी. अहो म्हणून तर तिला राजकारणात आणलंय आम्ही. माने, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं आंदोलन आमच्या पिऊंनी हाताळलंय ते बघून एक बाप म्हणून आम्ही लय खुश झालोय. अजून काय पाहिजे एका बापाला? एवढ्यात खुश होऊन चालणार नाही साहेब. म्हणजे म्हणजे पीयू मॅडमनी नाव कमावलं हे चांगलंच झालं, पण आपल्याला एवढ्यात समाधान मानून चालणार नाही. आपला हेतू शेतकऱ्यांनी न्याय मिळवून देणं हा नव्हताच. आपल्याला आंदोलनाचा फायदा घेऊन त्या कांचन सूर्यवंशीची जिरवायची होती. तिला पदावरून खाली खेचायचं होतं. ते अजून झालं नाही साहेब. अगदी खरं बोललात माने तुम्ही. तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे. आमच्या राजकारणाचं अंतिम ध्येय एकच आहे, त्या कांचन सूर्यवंशीला जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून खाली खेचणं. आणि काहीही करून आम्ही त्या कांचन सूर्यवंशीला खाली खेचणारच. माने, कामाला लागा. काहीही करा, पण त्या कांचन सूर्यवंशीचं पद गेलं पाहिजे. आणि आम्ही ते पद घालवणारच. अगं मम्मी, माझ्या तर डोक्यातनं जायना झाले त्या आंदोलनाचं. तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. मी ना एका झटक्यात खटका पाडला असता त्या आंदोलनाचा, माहितीये का? आता जरा तोंड बंद करतोस का तुझा? जे झालं ते झालं, आणि तुझ्यावर विश्वास ठेवल्या नसल्यागत बोलू नकोस. जेव्हा तुला संधी दिली होती तेव्हा कुठे गेला होता तुझा अवसान? मागणं शेळीनं किती बी डरकाळ्या फोडल्या ना, तिला कोणी वाघ म्हणत नसतं. काकी 101% खरं बोलला तर. पृथ्वी जा आत ना आदुलीवर पीठ आणून घाल याला. अहो काय बोलताय काकी? अहो मी काही इथं काय जोगवा दे जोगवा दे जोगवा दे जोगवा मागायला आलोय. अहो काकी, अहो अंकुशराव पाटीलची माणसं तुमच्याविषयी लय कट्ट कारस्थान करायला लागल्यात. हे काय पहिल्यांदा करतोय व्हय तो अंकुशराव? त्याला परत एकदा तोंडावर पडायचं वाटतं. अहो तुमचं झेडपी अध्यक्षपद घालवायचं चाललंय त्यांचं. काय होय तर. अहो हेच सांगायला आलोय तुम्हाला. अहो तुमचं झेडपी अध्यक्षाचं पद गेलं तर भविष्यात तुम्ही आमदारकीची जी स्वप्न बघताय का नाही, ती सगळी धुळीत मिळणार आहेत बघा. काकी, राजकारणात समोरच्याला जर आपली महत्वाकांक्षा कळली तर समोरचा बसलेलाच असतो आपला पत्ता कट करण्यासाठी. आता काकी, ही राजकारण तुमच्यासारख्या धुरंधर राजकारणाला सांगायचं म्हणजे. हो काकी, आणखीन एक गोष्ट. अहो अख्ख्या पंचक्रोशीत अशी चर्चा आहे, वीरूभाई यांनी जे आता आंदोलनाचं प्रकरण हाताळलं का नाही, का माहितीये का? तुम्हाला जमलेलं नाही म्हणून. तीच तर तुम्हाला सांगायला आलो होतो. म्हणलं तुम्हाला सावध करावं. सावध तर मी हायच, पण तू त्याच्या मागावर राहा. त्याची प्रत्येक हालचाल मला कळली पाहिजे. निघ आता तू. ते काय काकी, अहो मागच्या वेळेस तुम्ही भुईमुगाच्या शेंगा दिल्या होत्या का नाही, त्या संपल्यात. आता तुम्हाला मी इतकी महत्वाची बातमी सांगितली का नाही, आता तुम्ही मला बक्षीस दिल्याशिवाय सोडणार आहे व्हय? घरपोच होईल ती. निघ आता. घरपोच चालतंय की. नमस्कार. घ्या मम्मी, मी तुला आधीच बोललो होतो, त्या वीरूऐवजी तिथं आंदोलन मिटवायला मी गेलो असतो तर फायदा तुझाच झाला असता. आता त्या वीरूपायी तुझं पद जायला नको म्हणजे झालं. तुला माहितीये का, मगाशी गंमतच झाली बघ. तू
तुझ्या फोनच्या नादात ब्रेड सोडून लखनदादाच्या हातालाच मस्का लावला मी. पिऊचा मेसेज आवाज रेकॉर्ड करून काय पाठवला असेल हिने? तुला माहितीये का मगाशी गंमतच झाली बघ. तुझ्या फोनच्या नादात ब्रेड सोडून लखनदादाच्या हातालाच मस्का लावला मी. तुझ्याशी दोस्ती करला मी पण काय कमी मस्का नाही लावला. चल राहू द्या, तुझ्यापेक्षा जास्त मस्का मी लावलाय. आता दोस्तीत तेवढं चालतच. दोस्तीत मस्का नसेल दोस्तीचा चस्का तरी कसा लागणार? माझ्या मस्क्यानं ना लखनदादा आता हात चाटत बसला असं. अरे मला भानच नाही राहिलं तुझ्याशी बोलता बोलता. अगं माझं पण मगाशी तेच झालंय. काय झालं, तुझ्याशी फोनवर बोलत होतो तर बोलता बोलता चुकून काकाची साडीच टाकले गुरांवर. हाय शपथ, मी काकीची साडी टाकली गुरांवर. संपलो, आता माझी वाट लागली. काकी काय सोडत नसते मला. त्या गुरांनी ना साडीची वाट लावली असेल. बरं ऐक, तुला मी नंतर मेसेज करतो तुला नंतर. हा पिऊ, एवढं काय घाबरतोस? अरे साडीच तर खाल्ली आहे ना. तू काकीला नवी साडी घेऊन दे. असं बी नवी साडी बघून काकी बी लय खुश होत्या. हा आता बहुतेक तीच करायला लागते मला, नाहीतर काकी ना माझ्यावरनं गाणाच फिरवल. अगं पुढे अडचण आहे. अडचण कसली? अगं मला त्या साडीतलं काय कळत नाही ना. पण आईला सांगायचं म्हणलं ना तर आई भडकलच माझ्यावर. आणि निशा वहिनीसने घेऊन जायचं म्हणलं तर झालं. यांचं कन्फ्युजन आहे ना, 2-3 वर्ष तरी सुटायचं नाही आणि साडी बी घरी आमची यायची नाही. मला काय कळणं झालंय. अरे एवढंच ना. मी काय म्हणतो तू मी काय म्हणलीस का तू? नाही. तू काय म्हणलास का? नाही नाही. बरोबर ऐक, मी तुला जरा वेळाने फोन करतो नंतर. मी बघतो आता साडीचं काय करायचंय ती. हा हा ठीक आहे. मला पण जायचंय शॉपिंगला. हा चालते चालते. चल चल मी करतो नंतर. बाय. हे असं आज नक्की कुणावर फोनवर चिकाटलं ती वीर भैया काहीच कळना झालं. काय ऐकाय बी ना. एवढ्या लगबगीने निघालात म्हणजे ज्याच्यावर फोनवर बोलत होतं त्यालाच भेटा निघाला असणार आहे. बघाय पाहिजे. मी काय करतो, वीराला बोलतो. वीरा नक्की तुझ्यासाठी काही ना काही काम बघेल, आहे का नाही? बघ तोंड बारीक करू नको, सांगतो मी तुला. टाक. वीराचा नाव घेतला आणि वीरा आपल्या इथं हजर. ए वीरा, ए वीरा, अरे वीरा थांबके. अरे ना घ्या, माझ्यासाठी काम बघणार होता ना तू. काय झालं? अरे विरूबाई आता तुला फाट्या मारून निघून गेला ना. ए लाका, अरे ऊन बघ की केवढे. बघितलंच नसेल त्यांनी मला अजून. हेल्मेट घातले त्यात त्यांनी. त्याला फोन लावतो बघ. दुसऱ्या मिनिटाला नाही ना आलं तर रिटर्न तर बघ. काय झालं? फोन उचलना गेलाय काय तू? ए चल्ली घेत ना लाका, तू ना बोंबलत फिरण्याच्याच लायकीच आहे. निघ. परत जर काय बोलला ना जीबस हासून हातात देईल. पकडे सारे चपतो ना निकुनिक पणी सोचतो ना आम्ही ना चपतो ना. वा येल्लो. ए दिपे 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 थांबे. ए एवढी सायकल ताणत कुठं निघालीस? वीराच्या मागावरच काय? नाही नाही, मी कशाला जाऊ वीरभैयांच्या मागं?
त्याला कशाला त्याला नीट सांग की जरा. ए ह्याला त्याला तुला काय करायचे आणि तू कशाला मला विचारतेस विरू भाईंच्या मागे चालली का म्हणून. अगं तो आत्ताच इकडनं गेला लाका. मी त्याला एवढे आवाज देतो ना कुठल्या तंद्रीत होता काय माहित वळून मी बघितलं नाही माझ्याकडे. लय वाईट वागलं माझी तो आज. होय तुझं काय काम आहे पण तिकडे. तुला काय सांगू हायत मला माझी कामं तुझ्यासारखं बोंबलत नाही फिरत मी. सर बाजूला उगाच स्वतःचा पुराण सांगत बसते. सर की ए आता ही तर कुठे मिळायची काकीची साडी. हा पिऊ बोल ना. इतक्या लवकर फोन उचललास. अरे काय बटनावरच हात होता की काय तुझा. बरं मला सांग घेतलीस का साडी. अगं नाही ना ती एवढी दुकान आहेत ना मला काय सुचना झाले बघ. कोणाला तरी सोबत आणलं असतं ना तर लई बरं झालं असतं. अरे मग इतकं काय त्याच्यात मी आहे की मी मदत करते की. तू माझ्या ओळखीतलं दुकान आहे ना तिथे जाऊ शकतोस तू. मला सांग आता नेमका कुठे आहेस तू. श्रीराम चौकाच्या पुढं. श्रीराम चौकात होय. अच्छा मी तुला सांगते तसं जा म्हणजे तुला लवकर गावेल बघ दुकान. हा बरोबर गाडी इथंच लावून निघतो. हा आलोय. हा मी आता ते जय भवानी कलेक्शनची ते. हा 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 चालते. तू अगं तू इथे काय करतेस. ते मी तुला म्हणले होते ना की मी वैशूसोबत चालली आहे शॉपिंगला म्हणून. अरे हा कुठे आहे वैशू. वैशू इथं बाजूच्या दुकानात गेली ब्रश घ्यायला. अच्छा तू साडी नाही घेतली. अगं मी घेणार होतो पण मला जरा मदत हवी आहे. मग मी करते की मदत. हा हा अगं बेस्ट आहे खरंच. म्हणजे तू इथं आलीच आहेस तर तेवढी साडी घ्यायला मदत कर ना मला. चालतंय की. हा चालते. चल काय हवंय तुम्हाला. हा? बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या काय आवडतंय ते. काय झालं. नाही ते चल की मग. हा चल. दादा साड्या बघायच्या होत्या. हा ये बस बसा दादा बसा. हा बस की. हे बघा नवीन पॅटर्न आहे सगळा. हा आता नवीन पॅटर्न आहे चांगला पॅटर्न आहे. त्याला बघा फक्त ना बॉर्डरला वर्क आहे बाकी प्लेन साडी आहे सगळी. हा ही छान दिसेल तुम्हाला बघा. हे बघा दादा आणखी व्हेरायटी आहे का तुमच्याकडं. आम्हाला जरा वेगळ्या साड्या बघायच्या होत्या. अहो ही छान दिसेल तुम्हाला. हे बघा ही एक साडी आहे ना तुम्ही बघा तर एकदा ट्राय करा. बघा ही आहे ना खोलून दाखवत तुम्हाला. हे बघा एकदा तुम्ही फक्त ना हा पदर अंगावरती घेऊन बघा तुम्हाला खूप छान दिसेल ही साडी.
लावून बघा तुम्ही, हे बघा. या उठा तर, उठा उठा तर बघा, लावून बघा तुम्ही.